वटसावित्रीचं व्रत करून स्त्रिया हाच पती जन्मजन्मी मिळो म्हणून व्रत करतात आणि त्या व्रतामध्ये ते उपवास करतात, सकाळी येऊन वडाची पूजा करतात. परंतु पुरुष घरीच असतात. त्यापेक्षा पुरुषांनी बाहेर पडून त्या स्त्रीच्या बरोबर आपणही व्रत करावं आणि जसं ती पतिव्रता म्हणून व्रत करते आणि या पतीचा 7 जन्म मागते, तसा पुरुषांनीही ती पत्नी 7 जन्म मिळेल असं व्रत करावं. आणि त्याचबरोबर जसा स्त्रीचा सन्मान अनेक माध्यमातून केला जातो, त्याप्रकारे हाही सन्मान अशा वटाची पूजा करून करावा, अशी भूमिका 15 वर्षापूर्वी डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्वजण असे एकत्र येऊन ती मांडली. त्याप्रमाणे ती सुरू केली आणि आज 15 वर्ष झाली आम्ही ती अखंडित सुरू ठेवलेली आहे. कुडाळ गवदेव इथे प्रतिवर्षाप्रमाणे गेली 15 वर्ष आम्ही वटपौर्णिमा, पुरुषांची वटपौर्णिमा या ठिकाणी साजरी करतो. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्माननीय उमेश गाळवणकर, त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर व अन्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी यांनी एकत्र येऊन हा विचार केला की दरवर्षी जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी जर स्त्री परमेश्वराजवळ प्रार्थना करत असेल तर कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हा समर्थ हात असतो आणि या तिच्या त्यागाची कल्पना यावी म्हणून त्यांनी म्हटलं की आपण ठीक आहे, तिला सुद्धा ही जन्मजन्मी आपली पत्नी आपल्याला मिळावी अशा प्रकारची जर परमेश्वराला प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होऊ शकतो. या उद्देशाने हे व्रत आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यातून आणखी एक संदेश आहे की आज पर्यावरणपूरक जे काही झाडं लावणं आवश्यक आहे, त्या वडाची पूजा करणं म्हणजे एका वृक्षाची पूजा करणं आणि हाही संदेश यातून आम्ही देत आहोत. आणि त्यातूनच स्त्रीचा सन्मान, कारण हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषाच्या बरोबरीने ही स्त्री वावरत असते आणि तिच्या या त्यागाची आणि तिच्या एक योगदानाची जगाला कल्पना यावी हा यामागचा उद्देश आहे. आणि या सगळ्यामध्ये हळूहळू अनेक लोक हे या ठिकाणी सहभागी होत आहेत, मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत आणि ही जी काही आमची वेगळी प्रथा या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यामागचा हा उद्देश आपल्याला जगासमोर आम्हाला सांगायचा आहे.